एकदा असेच त्याच्या पंडित सभेत चर्चा चालू होती की नवग्रहांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण. तेव्हा एका पंडिताने सांगितले की शनी हाच नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पंडिताचे हे म्हणणे विक्रमाला रुचले नाही. भर सभेत विक्रमने शनीचा मत्सर केला. शनी त्यावेळी विक्रम राजाच्या उज्जैनीवरून जात होता. तो खाली येऊन विक्रमासमोर उभा राहिला. विक्रमाने शनीला नीट वागणूक दिली नाही, उलट त्याचा अपमान केला. मग शनीने त्याची परीक्षाच घ्यायची ठरवली. तो सौदागराच्या रूपाने काही घोडे विकायला घेऊन विक्रमकडे आला. विक्रमने एका घोड्यावर बसून पाहिले आणि तोच त्या शनीरूपी सौदागराने घोड्याला असा चाबूक मारला की घोडा उंच आकाशात उडाला. विक्रम अरण्यात दूरवर उतरला. विक्रम दिशाहीन होऊन हिंड लागला. त्याला भूक लागली. तहानेने व्याकुळ झाला. पाण्याच्या आशेने, काही खाण्याच्या आशेने विक्रम तामलिंदापूर गावात आला. तिथे एक श्रीमंत होता. त्याने विक्रमाला आश्रय दिला. त्या श्रीमंताला वाटू लागले की या विक्रमाला आपला जावई करून घ्यावे, म्हणून त्याने आपल्या सुंदर तरुण मुलीला त्याच्या शयनगृहात पाठवले. पण विक्रमाने त्या मुलीकडे डुंकूनही पाहिले नाही. त्या सुंदर तरुणीने आपल्या गळ्यातला रत्नहार खुंटीवर अडकवला आणि ती झोपून गेली. पण काय शनीचीच वाईट दृष्टी. खुंटीवर एक हंसाचे चित्र होते. त्या चित्रातील हंसाने रत्नहार गिळंकृत केला आणि परिणाम काय तर रत्नहार चोरल्याचा आरोप विक्रमावर आला. शेवटी एका तेलिनीला त्याची दया आली. तिने विक्रमाला आश्रय दिला, आपल्या धान्यावर काम दिले. विक्रमाला पुढे बरेच दिवस हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मग विक्रमाचे डोळे उघडले. त्याला पश्चाताप झाला. आपण शनीशी नीट वागायला हवे होते. विक्रम शनीला शरण गेला. शनी विक्रमावर प्रसन्न झाला. चोरीच्या आरोपापायी विक्रमाचे तोडले गेलेले हातपाय विक्रमाला परत मिळाले. हंसाने गिळलेला रत्नहार हंसाने श्रीमंत कन्येला परत दिला. मग श्रीमंतानेही आपली कन्या विक्रमाला दिली. विक्रमाची साडेसाती संपली. विक्रम सुखाने संसार करू लागला. तर आशय हाच आहे की श्रोते हो, प्रत्येक माणसालाच आयुष्यात साडेसातीत विक्रमासारख्या कसोटीतून जावे लागते. साडेसाती संपत आल्यावरच झालेल्या चुका जाणवतात, शहाणपणा सुचतो. साडेसातीत ठेसा लागल्या की पुढे साडेसाती संपल्यावर माणूस जपून पावलं टाकू लागतो. तर सारांशाने सांगायचे झाल्यास साडेसाती संपेपर्यंत माणसाने थांबून न राहता साडेसातीच्या काळातच जपून पावलं टाकावीत, सावधगिरी बाळगावी. कुठेही आपण विनाकारण अडकले जाणार नाही याची प्रत्येक क्षणी काळजी घ्यावी आणि त्यातूनही काही चुकून घडले जाऊ नये. म्हणून साडेसातीत शनीला प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर आपण मात करून सही सलामत सुटणे शक्य होईल. शनीला प्रसन्न करून घेण्यासाठी साडेसातीत सकाळ संध्याकाळ शनी स्तोत्र म्हणावे. रोज सकाळी 11 वेळा शनी प्रार्थना म्हणावी. दर शनिवारी रात्री शनी महात्म्य वाचावे.